नराधम दत्ता गाडेला उसाच्या शेतातनं मध्यरात्री अटक करण्यात आली। तब्बल 70 तासांनंतर आरोपीला अटक झाली आहे। आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली। गावातल्याच क्रिकेट ग्राउंडजवळ विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या दत्ता गाडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। गुन्हाड गावात आपण आरोपीला सर्वप्रथम पाहिलं आणि पकडून दिला असा दावा ग्रामस्थ गणेश गव्हाणेंनी केलाय। आरोपीला अटक करताच ग्रामस्थांनी जल्लोष केला। आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुन्हाड गावातच होता। रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। मी मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचं नातेवाईकांनी सांगितलं। पीडित महिलेनं आरडाओरडा केला असता तर बलात्कार झाला नसता असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं। त्यांच्या या विधानाचा सर्व थरातून निषेध केला जातोय। असं असंवेदनशील बोलणारे गृहराज्यमंत्री म्हणजे सरकारी मूर्खपणा आहे। त्यांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जाते। स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर एसटी प्रशासनासोबत सरकारवर देखील टीकेचा भडीमार होतोय। त्याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी तातडीची बैठक घेत राज्यातील एसटी डेपोचं सुरक्षा ऑडिट तात्काळ करण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिले। त्यासोबत भंगार गाड्या तातडीनं हटवा असेही आदेश दिलेत। सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासंदर्भात काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवस ब्लॉकची घोषणा केली आहे। त्यासाठी शुक्रवार शनिवारी 5 तासांचा आणि शनिवारी रविवारी रात्री 10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या तब्बल 59 लोकल रद्द करण्यात आल्या तर 3 मेल एक्सप्रेस रद्द असणार आहेत। कोकण रेल्वेवरील मुलकी स्थानकादरम्यान तांत्रिक आणि पायाभूत कामानिमित्तानं शनिवारी आणि रविवारी ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरच्या रेल्वे गाड्या विलंबानं धावतील। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास कालावधी वाढणार आहे। सरकार देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आता युनिव्हर्सल पेन्शन स्कीम आणण्याच्या तयारीत आहे। यामागचा उद्देश वयोवृद्धांना आर्थिक स्थैर्य मिळावं हा आहे। मराठी भाषेतून एमए पदवी पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या निर्णयावरून ठाणे महापालिकेला खडेबोल ऐकावे लागले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या वृत्ताची दखल घेत या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न रोखण्याचे आदेश दिलेत। दरवर्षी होळीनंतर सुरू होणारा उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू झालाय। राज्यातील सरासरी तापमान 40 अंशांवरती पोहोचलंय तर मुंबईसह कोकणात उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक हैराण झाले। राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांवरील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घातलेली बंदी उठवण्यात आली। राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात येते। जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर आणि परिसरामध्ये ऐतिहासिक स्थळांवर प्री वेडिंग शूटसाठी भारतीय पुरातत्व विभागानं नवीन नियम लागू केलेत। या नियमानुसार आता इथे प्री वेडिंग शूटसाठी 35,000 शुल्क आकारलं जाणार आहे। त्यासोबतच किमान 7 दिवस आधी बुकिंग करणं आवश्यक आहे। लसणाचा दर मागील 2 महिन्यात 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचला होता। मात्र आता आवक वाढल्यामुळे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोवरती आलाय। त्यामुळे सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळालाय। मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांची नावं चुकीची लिहिली जात आहेत। त्याबाबत प्रवाशांनी वारंवार तक्रारी करून देखील नावात बदल झालेला नाही। मध्य रेल्वेच्या मूळ दस्तऐवजातच स्थानकांच्या मराठी नावांची नोंद चुकीची असल्याची माहिती अधिकाऱ्यातनं स्पष्ट झाली आहे। लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटक पोलीस ठाणे स्थापन करण्यात येणार आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। मंत्रालयात पाठपुरावा करणार असल्याचं अजित पवार म्हणाले। आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात वाढणारी दस्त संख्या, सर्व्हर डाऊनची तांत्रिक अडचण लक्षात घेऊन मुद्रांक विभागानं दस्त नोंदणीसाठी कार्यालयाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे। रोज सकाळी 9:45 ते रात्री 8:15 वाजेपर्यंत कार्यालयाची वेळ असेल। पुणे महानगर परिवहन महामंडळाची 2023-24ची संचलन तूट 766 कोटींवर गेली आहे। या आर्थिक वर्षात मार्गावर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये स्वमालकीपेक्षा ठेकेदारांच्या बसची संख्या अधिक आहे। त्यामुळे पीएमपीला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार सोसावा लागत असल्याचं लेखापरीक्षण अहवालातनं दिसतंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र सीआयडीकडनं बीडच्या मकुका न्यायालयात दाखल करण्यात आलं। हे दोषारोपपत्र 1000 पानांचं आहे। विशेष तपास पथकानं 8 जणांविरोधात आरोपपत्र सादर केलं। छत्रपती संभाजीनगरहून आगामी कालावधीत बीड धाराशिवला रेल्वेनं काही तासात पोहोचणं शक्य होणार आहे। केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर घेत या प्रकल्पाच्या मंजुरीच्या दृष्टीनं सविस्तर तपासणी करण्याची सूचना केली आहे।
मराठवाड्यामध्ये जलजीवन मिशनच्या कामांना निधी अभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या 7,371 पैकी फक्त 1,737 गावातील योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. उजनी धरणग्रस्तांची मरणानंतरही वणवण सुरू आहे. उजनी धरणासाठी सर्वस्व देऊन नव्या गावठाणात पुनर्वसित झालेल्या अनेक गावांना अजून स्मशानभूमीच नाही. धरणग्रस्तांना मरणानंतर सुद्धा अंत्यसंस्काराला ना शेड ना निवारा. जिथे जागा मिळेल तिथेच गेली 45 वर्ष उजनीचे धरणग्रस्त आपल्या धरणातून वाचलेल्या गावशिवाराच्या कुशीत कायमचा निरोप घेत आहेत. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचं बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 51,000 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. भारत आणि पाकिस्तान संघ या वर्षात पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया क्रिकेट काउन्सिल आशिया कप 2025 स्पर्धा सप्टेंबरच्या 2ऱ्या ते 4थ्या आठवड्यादरम्यान घेण्याचा विचार सुरू आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशचा सामना पाकिस्तानशी होणार होता, मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. पावसामुळे नाणेफेक सुद्धा न झाल्यामुळे सामना रद्द झालाय. त्यामुळे यजमान पाकिस्तानचा बांगलादेश स्पर्धेतनं बाहेर पडलाय. महाकुंभानं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अनेक नवीन नावं नोंदवली आहेत. महाकुंभामध्ये एकूण 4 नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी 3 विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ असून तो यशस्वीरित्या पार पडलाय. यावेळी यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली. 45 दिवस सुरू असलेल्या या महाकुंभात तब्बल 66 कोटी 31 लाख भाविक सहभागी झाले. तमिळनाडूवरती हिंदी भाषा लादण्याच्या प्रयत्नांना आम्ही प्राणपणानं विरोध करू. हिंदी भाषा हा मुखवटा आणि त्याच्या आड दडलेली संस्कृत भाषा हा खरा चेहरा आहे. हिंदीनं 25 भाषा संपवल्या, त्यामुळे आम्ही तमिळचं रक्षण करू असं वक्तव्य एम.के. स्टॅलिन यांनी केलं. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जगभरातील विविध देशांना अमेरिकेतून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधीचे 90% करार संपुष्टात येतील. या माध्यमातून $60 अब्ज मदत बंद केली जाते असा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. आणि आता सकाळचे 8 वाजलेत. पुढच्या बुलेटिनकडे वळण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. शंभर पोलीस, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून नराधम दत्ता गाडेला उसाच्या शेतातनं मध्यरात्री अटक. आरोपीला घेऊन पुणे पोलीस पुण्यात दाखल. आज आरोपीला कोर्टात हजर करणार. नराधम गाडेला अटक करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीनं शोध मोहीम. गावातल्याच क्रिकेट ग्राउंड जवळच्या विहिरीच्या आडोशाला लपून बसलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. गुन्हाड गावात आपण आरोपीला सर्वप्रथम पाहिलं आणि पकडून दिलं. ग्रामस्थ गणेश गव्हाणेंचा दावा. आरोपीला अटक करताच ग्रामस्थांचा जल्लोष. आरोपी दत्ता गाडे 2 दिवस गुन्हाड गावातच. रात्री गावात नातेवाईकांकडे पाणी मागण्यासाठी आल्याची नातेवाईकांची माहिती. मी मोठी चूक केल्याचं म्हणत आरोपी निघून गेल्याचा नातेवाईकांचा दावा. पीडितेनं थोडा प्रतिकार केला असता तर अत्याचार झालाच नसता. गृहराज्यमंत्री गर्मांच्या वक्तव्यावर विरोधकांकडनं टीकेची झोड. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? विरोधकांकडनं सवाल. 48 तास उलटूनही अद्याप शिवरायांचा अपमान करणारा आरोपी कोरटकर फरार. मध्य प्रदेशात लपून बसल्याची माहिती. कोण हे नामदेव ढसाळ अशी विचारणा करणारे सय्यद हाशमी सेन्सॉर बोर्डातनं कार्यमुक्त. आर सिंग यांच्याकडे पदभार. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. 50 खोके घेतले आणि गंगेत डुबकी मारून आले, मात्र गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडनं आरोपपत्र दाखल. सुरेश धसांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. तर आरोपपत्र हे आरोपीला सोडवण्यासाठीच असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप.